जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो, मी आहे वावरात आणि मोरालो ग्लायशल तणकड बघा किती आहे. असे वरम निघले त्यात पोटात मारवला ग्लायशल. सायचं ग्लायशल लय महाग झालं. 380 रुपये कायले, 380 रुपये कायले, 480 रुपयाचं 1 लिटर ग्लायशल. GST 60-70 रुपये GST खाते. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. तसं मार्केटमध्ये बिना GSTचं हे ते टॅक्स बीस म्हणजे 360-350 रुपयाचा ग्लायशलची बॉटल आहे 1 लिटरची. आणि आता किती झालं, 480-90चं म्हणजे 500 रुपयाचा ग्लायशलची बॉटल 1 लिटरची. म्हणजे शेतकऱ्यानं मराव की काय करावं. च्या माया बी निंदू मी गाभण झालो. बाया भेटून राहिल्या नाही, बायाच्या मजुऱ्या वाढल्या. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा. आणि शेतकरी मरून राहिला तसाच. माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेनं, मजूर वर्ग आणि माझ्या शेतकरी बांधवांनो बघा, म्हणजे सरकार हे आपल्याला तसे तजू देऊन राहिलं नाही, तसे तजू दिलं नाही. ग्लायशल एवढं महाग करून टाकले की तुम्हाला सांगू शकत नाही हो. मी खोटं नाही सांगत. 480 ते 90 रुपयाचं 1 लिटर आणलं म्हटलं ग्लायशल. 480 ते 190 रुपयाचं, सॉरी 490 रुपयाचं. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा की जे बॉटल पहिले 250-300 रुपयाची भेटत होती आणि आता म्हटलं ते 250-300-350 रुपयाचीच बॉटल आहे. त्याच्या आत GST 50-60 रुपये GST आणि ते CST काय काय कटते ते नेमकं म्हणजे 100 रुपये तिथेच कटते. पण त्याच्या ह्याच्यानं बघा किती वाढलं. याला जिम्मेदार कोण आहे? याला जिम्मेदार आपणच आहे. कारण आपण असं भडवीचं सरकार निवडून देतो आणि हे सरकारला आपण दोष देतो. दोष तर आपल्याला द्यायला पाहिजे. आपण हरामखोर आहे, आपण चुत्यानंद आहे. बघा किती फसते वावरात पाय. बघा एवढं वावरात तुमच्या पाय फसते काय? एवढा फसणीत 20 लिटरचा पंप मारून राहिलो मी. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा. आणि माझ्या वावरात एवढे फसत असन तर जे 5% वावरं असतात फसणीच्या वावरात किती फसत असन. विचार करा तुम्ही. काय बोलावं तुम्हाला? जिम्मेदार कोण आहे याला? आपणच आहे. बघा मी याच्यात 150चा डोस टाकून आलो. 150च्या डोसामध्ये असं मरून राहिलं. बघा कालच मारला फवारा मी याच्यात. हे बघा असं मरून राहिलं. कळलं काय? तुमचे झाले असन फवारे, माझ्या चालू आहे. वरम निनले, पायरी टाकली, पायरीला खत नाही आहे. ते 19-0 म्हणते ते 2400 रुपयाचं पोतं आहे खताचं. मग विचार करा, 10 पोते लागले तर 24,000चा खत होते. पिकाचं राहिलं, पिको का नाही पिको, म्हणजे खतं मागले, औषधं मागले, कीटकनाशक औषधं मागले. आणि कृषी केंद्रावाले म्हणते बुक करून घ्या, म्हणते बुक करून घेते आणि 15 दिवसानं आपल्याला खत देते. म्हणजे विचार करा, ते बुक केलेले आपण बुक करतो ना, म्हणजे शेतकऱ्याजवळचे पैसे घेऊन घेते अगोदर आणि मस्त व्यवहार करते त्या पैशाचा. विचार करा किती हरामखोर आहे कृषी केंद्रावाले. बुक करून घ्या म्हणते आणि आपल्याला म्हटलं मला भाऊ DAP पाहिजे 2-3 पोते. DAP तसे भेटणार नाही. युरिया पाहिजे तसं भेटणार नाही. तिच्यात तुम्हाला 1-5-6 आमच्याजवळून हे घ्या लागन, वस्तू घ्या लागन, तेव्हाच भेटन. मी म्हटलं भाऊ मला 2 युरियाचे पोते पाहिजे, 3 DAP पाहिजे ना. तसे भेटत नाही. तुम्हाला काही ना काही आमच्याजवळ अजून घ्या लागन. म्हणजे ते लोक कृषी केंद्रावाले माजले. हे लोक म्हणजे आपल्याला आपला शेतकरी तर जातो ना खताच्या पोत्यासाठी, व आम्हाला खत पाहिजे, खत राहते त्याच्यापाशी. पण हे लोक काय करते की आपलं अजून खपलं पाहिजे, आपला माल औषध गेला पाहिजे, त्या कारणामुळं तुम्हाला हे घ्या लागन, तेव्हाच आम्ही तुम्हाला खत देऊ शकतो, नाही तर घेऊ शकत नाही. मग विचार करा, शेतकऱ्याच्या खिशात पैसा असेल तेवढंच घेऊ शकते ना. राहिलं मग त्याचं खत टाकायचं. असं कृषी केंद्रवाल्याचं चालू आहे. कळलं काय? तुमचं चालू आहे का तिकडे? नक्की कमेंट करून सांगा. आता मी 3 खत पोते याचे मागायला गेलो मी DAPचे. तर मी म्हटलं 3 पोते DAPचे द्या, 2 युरियाचे पोते द्या. नाही भेटत नाही. तसं असते काय? तुम्हाला अजून खतं घ्या लागेल आमच्या जवळचे. म्हणजे आमच्यापाशी पोत आपल्यापाशी पैसे नसन तर काय करावं? तर म्या पोत घाण ठेवली भाऊ. आणि खतासाठी 4 दिवस झाले कृषी केंद्रावाल्याला पैसे देऊन ठेवलेले आहे. 4 दिवस झाले अजूनही खत आलं नाही. म्हणजे मा पैशाने व्यवहार करून राहिला. एखाद्याला मी हे पैसे दिले असते वापरायला ते व्याजाले, तर 10 दिवसाचं व्याज मला 500-600 रुपये तरी भेटलं असतं. म्हणजे काय असतं, हे कृषी केंद्रावाले का माजले. हे माझं मत आहे सरकारला की सरकार अशा पद्धत लोक कृषी केंद्रावाल्याला इकडे लक्ष द्या. हे लोक ब्लॅकनं सगळ्या गोष्टी करतात.
शेतकऱ्याला फसून राहिले, शेतकरी मरून तसाच राहिला. खतं महाग करून टाकले. 24 रुपयाचं 18-18 का काय ते 10 काय होईल ते 18-18 10 का 18-18 10 होईल ते 24 रुपयाचं. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा. आणि शेणखत टाकतो म्हटलं, शेणखत भेटत नाही कारण जनावर राहिली नाही. शेतकऱ्यांना स्वतःचे जनावर विकून टाकले कारण जनावर आहे तर चारा नाही आहे. कारण चारा नाही आहे, पळीत नाही आहे. कारण पळीतात लोकांनी, सरकारी लोकांनी झाडं लावून टाकले, तिथं लोकांनी बंगले बांधले, तिथं लोकांनी प्लॉट काढले, तिथं लोकांनी कंपन्या काढल्या. मग विचार करा काय करावं काय टाकावं. तुम्हीच विचार करा या गोष्टीचा. खत टाकायला गेलो, खत भेटत नाही. आणि मग आपल्याला बा खतं टाकायचे आहे तर ते खतं भेटत नाही टायमावर. काय करावं? युरिया भेटत नाही, DAP भेटत नाही, 18-18 10 जे खतं म्हणा ते भेटत नाही. आणि जेव्हा भेटते तेव्हा माणसा शेतकऱ्यापाशी पैसे राहत नाही. काय करा शेतकरी? आणि हे कृषी केंद्रावाले सगळ्या गोष्टी ब्लॅक नाही विकते. म्हणते 3 पोते सल्फेटचं पाहिजे असेल, युरियाचे पाहिजे असेल तर तुम्हाला 2-3 पोते आमच्या जवळचे अजून घ्या लागन, काही वस्तू घ्या लागन, तुम्हाला औषध घ्या लागन, अमकं घ्या लागन, तमकं घ्या लागन, तेव्हा आम्ही देतो, नाही तर देणार नाही. मग अशा पद्धतीचं बोलणं आहे यांचं. अजून 4 दिवस झाले भाऊ, खत अजून आलंच नाही. 4 दिवस झाले, पैसे देऊन ठेवले आहे 10,000 रुपये, आलं नाही खत. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा. सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे. आज मला खत भेटलं नाही, खत आलं नाही तर त्याचा तिथं तर पैसे तर घेतो, त्याचा तिथं व्हिडिओ पण काढतो आणि त्याचा दुकानाचा सत्यानाश करून टाकतो. कारण कसं आहे, भ्रष्टाचार पटत नाही आपल्याला या गोष्टीचा. तर हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान. व्हायरल झाला पाहिजे हा व्हिडिओ.